तुम्ही पाहतायत दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान अर्थातच SP हा संघ तुम्ही पाहतायत ओमकार देसाई अँड कंपनी सचिन कदम यांनाही तुम्ही पाहू शकाल। काल तेही या स्पर्धेत खेळले तालुका 22 मध्ये ठाणा मेगा वाघबिलच्या टीममध्ये ते खेळले। धनेश 11 भिवंडी संघ आपला 12 खेळाडू इथे पाठवायचे। श्याम चौधरी आणि आपण पाहिलं तर मंदार आले सलामीला आणि पहिलं षटक घेऊन ते गोलंदाज जावेद। 5 ओव्हरची मॅच असेल, सामना सुरू होतोय। स्टॉपवर सुद्धा आम्ही सुरू करतो। या स्पर्धेचे आयोजक प्रवीण रामशेठ कारभारी, दीपक रामशेठ कारभारी आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक रामशेठ कारभारी यांच्याकडनं दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या मॅचसाठी। सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांकडनं सुद्धा दोन्ही संघांना या स्पर्धेसाठी या मॅचसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा। चला 12 खेळाडू पाठवायचे। धनेश 11 भिवंडी संघ। जावेद पहिला चेंडू तुम्ही पाहताय, जावेदचा मिडॉनच्या दिशेने खेळत आहेत। तिथे स्वतः कॅप्टन आहेत किसन देवेंद्र आणि सिंगलने खातो करतोय फलंदाज श्याम चौधरी। टेमघरचा खेळाडू तुम्ही पाहतायत। ग्रामीण च्या स्पर्धा जेव्हा जेव्हा होतात श्याम चौधरीचं खूप मोठं योगदान असतं। आज मात्र खुल्या गटातनं धनेश 11 भिवंडी या संघामध्ये तुम्ही पाहताय सेकंडला मंदार गरुड येत आहेत, मंदार गुरव येत आहेत। बघा एक षटक संपायच्या आत धनेश 11 भिवंडी संघ आपला 12 खेळाडू येणं इथे खूप गरजेचं आहे। एस्टनच्या मागे तुम्ही पाहतात मास्टर माइंड खेळाडू ओमकार देसाई। जावेदच्या पहिल्या चेंडूवरती एक धाव मिळाले धनेश 11 भिवंडी संघाला। आपण पाहतोय त्यांच्या विरुद्ध फाईट करतोय तो दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान हा संघ तुम्ही पाहू शकता। जावेद एक वेगवान गोलंदाज तुम्ही पाहतायत दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान या संघाचा। आता सेकंडला मात्र मंदार गुरव आहेत, एक चांगला फलंदाज धनेश 11 भिवंडी संघाचा। हा चेंडू फुल टॉस कव्हरच्या वरून खेळत आहेत। आउटफील्ड फास्ट आहे लॉंग, पण राहुल खूप वेगाने आलेत। राहुल जोगाडिया 2 धावा पूर्ण केल्या। तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव वेगाने पूर्ण करतोय मंदार आणि श्याम। 3 धावांनी खातो करतोय फलंदाज मंदार। 4 धावा धापलकोती तुम्ही पाहू शकाल। प्रथम फलंदाजी करत असताना धनेश 11 भिवंडी संघ तुम्ही पाहतायत आणि त्यांच्या विरोधात दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान नांदिवली संघ तुम्ही पाहतायत। अर्थातच SP चे खेळाडू तुम्हाला सर्व पाहायला मिळत आहेत। महेंद्र म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ। जावेद गंधारे यांकडून हा चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं। चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये, डॉट बॉल। चांगली गोलंदाजी करतायत जावेद कुरेशी। प्रचंड वेग त्याच्याकडे तुम्हाला पाहायला मिळतोय, अचूक टप्पा तुम्हाला पाहायला मिळतोय आणि वेगाने इम्प्रेस केलंय। हा चेंडू तुम्ही मला भरपूर वेगाने फेकला होता। पंचाच्या भूमिकेत जय पवार सर मॅन फ्रॉम कल्याण आणि निरंजन सावंत सर मॅन फ्रॉम कल्याण असे 2 ऑफिशियल पंच, तिसरे पंच मॅन फ्रॉम संदर्भ सुभाष पाटील। हा चेंडू हवेत आहे, मिडॉनला क्षेत्ररक्षक जज करतायत, स्वतः कॅप्टन आहे तिथे किसन देवेंद्र आणि फलंदाज श्याम चौधरीची खेळ इथे समाप्त होईल। पहिला धक्का धनेश 11 भिवंडी संघाला। पहिला धक्का लागलाय, श्यामला मैदान सोडावं लागेल। 4 या धावसंख्येत पहिला धक्का। किसन देवेंद्रने खूप चांगला झेल टिपला, मिडॉनला ते होते 38 सर्कलच्या बाहेर जाऊन हा झेल त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पकडला आणि पहिला धक्का लागलाय तो धनेश 11 भिवंडी संघाला। श्यामला मात्र इथे मैदान सोडावं लागतंय। श्याम चौधरीने या मॅचमध्ये फक्त आपण पाहिलं तर एका धावेचं योगदान दिलंय। बिपिन दुबे आमच्या सोबत आहेत ऑफिशियल स्कोरर। नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय, कुमार गुंड आहेत। डावकर त्याचा फलंदाज। श्याम चौधरी लेफ्टी बॅट्समन आउट झाल्यानंतर लेफ्टी बॅट्समन पुन्हा मैदानात आलाय। कुमार दौंड आपण पाहिलं तर कालही ते या स्पर्धेमध्ये खेळ होते धनेश 11 भिवंडी संघामध्ये तालुका वाईजमध्ये। आज मात्र ओपन हाफ आहे, तुम्ही कोणताही खेळाडू कोणत्याही संघामध्ये खेळू शकतो। आता जो काल संघ रिची म्हात्रे प्रतिष्ठान पनवेल संघ फायनलमध्ये पोहोचले त्या संघातील खेळाडू कोणत्याही संघामध्ये खेळू शकत नाहीये। म्हणजे अर्थातच उस्मान पटेल कोणत्याही संघामध्ये खेळू शकत नाही। आकाश तारेकर, विशाल जिद्देकर, विश्वजित म्हात्रे, बारक्या कांबळे
मयूर वाघमारे, अंगद पाटील, प्रसन्ना हे खेळाडू घेऊ शकत नाहीये. हा चेंडू बॅटची कडा लागली, इनसाइड एज, फलंदाज बाद. मंदारची खेळी ते होईल समाप्त. दुसरा धक्का धनेश 11 भिवंडी संघाला. बॅक टू बॅक 2 धक्के लागलेत. जावेद कुरेशी खूप चांगली गोलंदाजी करतोय. दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान नांदिवली या संघाच्या माध्यमातून सर्व एसपीचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. आता मात्र स्वतः कॅप्टन आलेत बघा, जयेश पाटील. काल पहिल्याच मॅचमध्ये तालुका बॉईज मध्ये खूप चांगली इनिंग त्यांनी साकारली होती. तालुका बॉईज मध्ये 39 धावांची एक मॅरेथॉन इनिंग साकारली होती. म्हणजे दुसऱ्या मॅच मध्ये त्यांना पराभूत केलं. दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान अंबरनाथ या संघाने. दिनू कांबळेने खूप चांगली फलंदाजी केली काल. 42 धावांची एक मॅरेथॉन इनिंग. दिनू कांबळे ठरला होता त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आता मात्र दोन्ही फलंदाज नवीन आहेत आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे गोलंदाज. बघा या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण करेल का जावेद कुरेशी. प्रचंड वेग या गोलंदाजाकडे तुम्हाला पाहायला मिळतोय. वेगाने इम्प्रेस केलंय. 5 ओव्हरची मॅच आहे, 25 मिनिटाचा अवधी आहे तुमच्याकडे. आतापर्यंत 3 मिनिटं झाली आहेत. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. काय गोलंदाजी केली जावेद कुरेशीने. जयेश पाटीलला सुद्धा डॉट चेंडू फेकलाय. जरी हॅट्रिक पूर्ण झाली नाही मात्र या षटकात फक्त आणि फक्त 4 धावा दिल्यात आणि 2 गडी आपल्या नावावरती केलेत गोलंदाज जावेदने. पुढचा सामना असेल उमर 11 विरुद्ध भौमिक 11 गंधारी. अर्थातच योगेश पेनकर अँड कंपनी डिंगडॉंग संघ तुम्ही पाहू शकाल. प्रतीक स्पोर्ट डिंगडॉंग मात्र भौमिक 11 गंधारी संघाच्या नावाने तो संघ मैदानात उतरेल. भौमिक 11 संघ आपण पाहिला तर ठाणा प्रीमियर लीग जी स्पर्धा आली ती स्पर्धा सुद्धा भौमिक 11 संघाने जिंकली होती. विकी पाटील गंधारीचे त्या संघाचे पुरस्कर्ते होते. त्यानंतर आपण पाहिलं तर त्या संघामध्ये आपण बिंदास पाडे यांना सुद्धा पाहिलं उसरगरचे. त्यांनी दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान या संघाला शुभेच्छा दिल्यात. तर सलमान येत आहेत दुसरं षटक घेऊन. पॉवर प्लेचं 3 खेळाडू आता मात्र 38 सर्कलच्या बाहेर असतील. पहिल्या पॉवर प्लेमध्ये 2 खेळाडू तुम्ही पाहिले. आता मात्र 3 खेळाडू मात्र पहिलं षटक काय फेकलं जावेद कुरेशीने. 4 धावा देत असताना 2 गडी बाद केलेत ते धनेश 11 भिवंडी संघाचे आपण पाहिले तर. आणि आता मात्र कुमार आणि जयेश पाटील 2 चांगले फलंदाज. एक ओवलीचा खेळाडू आहे ग्रामीण क्रिकेटमध्ये. ओवली संघ गावदेवी ओवली संघ तुम्ही पाहताय जयेश पाटील अँड कंपनी. तर दुसऱ्या बाजूला कुमारला तुम्ही पाहतायत. तर कुमारला तुम्ही पाहिलं तर भिन्नार या गावचा खेळाडू आपण पाहतोय. आणि भिन्नार म्हटल्यानंतर नक्कीच आमचे संदेश वकारे एक अप्रतिम समालोचक आहेत भिवंडीमध्ये. त्यांचाही आवाज तुम्ही सातत्याने ऐकत असता. सलमान येत आहेत. हा चेंडू तुम्ही पाहतायत. कुमारच्या बॅटमधून फटका खूप चांगला आहे. कव्हरच्या दिशेने चेंडू वेगाने सीमा पार झाल्याने या मॅच मधला हा पहिला चौकार येतोय तो कुमारच्या बॅटमधून. एक झेल खूप चांगला टिपला किसनने. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल. धापलका धावा लागल्यात त्या 9. कुमार गौंड आपण पाहिलं तर वैयक्तिक 5 धावांवरती पोहोचतोय. डावखुरा त्याचा फलंदाज आहे. बऱ्याच वेळा जागृती 11 डोंबिवली संघाबद्दल सुद्धा या खेळाडूला आम्ही पाहिलंय. अतिश असतील आणि आज जागृती 11 डोंबिवली संघ सुद्धा या स्पर्धेत खेळणार आहे. तिसरा सामना असेल जागृती 11 डोंबिवली विरुद्ध त्रिमूर्ती स्पोर्ट सावध दांडी चे खेळाडू तुम्ही पाहू शकाल. त्या संघामध्ये प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळतोय. भरपूर वेग आहे सलमान या गोलंदाजाकडे. एक चौकार जरूर त्याला लागलाय. त्यानंतर कमबॅक करण्याचा तो प्रयत्न करतोय. 3 चेंडू आतापर्यंत सलमानने फेकलेत. 5 धावा खर्च केलेत. ओमकार देसाई अँड कंपनी तुम्ही पाहतायत. टेनिस बॉलमध्ये भरपूर चर्चेत राहिलेलं नाव आहे ओमकार देसाई. संदीप आचार्य
हा चेंडू तुम्ही पाहतायत भरपूर उंच गेलाय, क्षेत्ररक्षक खूप वेगाने धावतायत आणि जवळजवळ झेल सुद्धा आपण पाहिलं तर अजय सर हातामध्ये आला होता. आता झेल ड्रॉप झालाय. प्रयत्न खूप चांगले केले होते क्षेत्ररक्षकाने. क्षेत्ररक्षक दिनेश पाटील होते. 2 धावा इथे मिळाल्या. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचते ती धनेश इलेव्हन भिवंडी संघाची. 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. दुसरं षटक पॉवर प्लेचं मार्गस्थ असताना गोलंदाज सलमान. पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न होता जयेश पाटीलचा. मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. त्याचं कारण अजय गरज सर आपण पाहिलं तर प्रचंड वेग आहे सलमानकडे आणि ज्यावेळी वेगवान गोलंदाज असतात त्यावेळी तुम्हाला स्वीपचे फटके खेळणे थोडंसं कठीण होतात. मात्र प्रयत्न जरूर जयेश पाटील करतायत. खूप मोठा फलंदाज आहे जयेश पाटील सुद्धा. आपण पाहिलं तर 10 मध्ये जाऊन सुद्धा खूप चांगली क्रिकेट त्यांनी दाखवलं आपल्या बॅटमधून. हा चेंडू मात्र हलक्याने खेळत आहे. बॉटमॅनचा वापर केला आहे. सिंगलला मात्र इथे प्राधान्य दिलं जाते. 2 षटकांचा खेळ इथे संपला आणि 2 षटकांची धावसंख्या ती धावपल फक्त आणि फक्त ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को 12 धावा सब्सक्राइब तुम्ही करो पाहताय. 2 और गड्यांच्या बेल आइकन को दबाना बिल्कुल मोबदल्यामध्ये मत भूलना। 12 धावा म्हणजे 6.00 च्या सरासरी. पहिल्या षटकात धावा होत्या 4, सरासरी होती ऐसे और भी वीडियोस के लिए 4.00. चैनल को सब्सक्राइब करो और धावा बेल झाल्या आइकन 12 को दबाना सरासरी. आपण बिल्कुल पाहिली मत 2 भूलना। षटकाखेर तर 6.00 च्या सरासरीने 2 गड्यांच्या ऐसे और भी मोबदल्यामध्ये वीडियोस आपण के लिए पाहिली 2 चैनल को षटकं फेकण्यासाठी सब्सक्राइब 8 करो मिनिटं और जवळजवळ लागली आहेत. ते दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान नांदिवली या संघाला. त्यामुळे थोडंसं फास्ट घ्या. 25 मिनिटाचा अवधी ओमकार तुमच्याकडे लक्षात घ्या आणि 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं फेकायची आहेत. ओमकार देसाई तुम्ही पाहताय 10 ची स्पर्धा असेल. आपण पाहिलं तर अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. हॅलो हॅलो तिथे थोडंसं थांबवतो. तर व्यासपीठावर तुम्ही पाहतात आपल्या विभागातील एक जबरदस्त नेतृत्व तुम्हाला पाहायला मिळालं. माजी मंत्री सन्माननीय जगन्नाथ पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि रामशेठ कारभारी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. आज खूप मोलाचं योगदान आणि निश्चितपणे की मात्र आम्हाला त्यांच्या माध्यमातून आमच्या पाठीवर शाबासकी थाप त्यांनी दिलेली आहे. जावेद येत आहेत. जावेद खुरेशी दुसऱ्या स्पेलमध्ये पहिल्या चेंडूतील चौकार आलाय जयेश पाटीलच्या बॅटमधनं. मात्र दुसरा चेंडू इथे लगेच डॉट पाहायला मिळतोय. धावपल धावा आपण पाहिले तर 16 धावा तुम्ही पाहत. ऑफिशियल स्कोरर बिपिन दुबे आमच्या सोबत आहेत. मॅन फ्रॉम आडवली. आडवली म्हटल्यानंतर नक्कीच विजय पवार हे नाव लगेच आपल्या डोळ्यासमोर येतं. त्यानंतर राहुलभाई पाटील असतील माजी उपसरपंच आडवलीचे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. क्रिकेटवरती असलेलं त्यांचं भरपूर प्रेम तुम्हाला पाहायला मिळतं नेहमीच आणि खेळाडूंवरती सातत्याने भरपूर प्रेम करत असतात. जावेद गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय गंधारी गाव एंडकडून. हा चेंडू चांगला चेंडू होता. तेवढे चांगल्या पद्धतीने खेळून काढतायत. 1 धाव इथे मिळेल. धावसंख्या 17. क्षेत्ररक्षक होते सचिन कदम. सिंगल डबलला इथे प्राधान्य दिलं जाते. 17 धावा 10 फलकोती लागल्यात. प्रथम पंदेकर असताना धनेश इलेव्हन भिवंडी संघ तुम्ही पाहतायत. जयेश पाटील आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कुमारला पाहताय. 2 धक्के जरूर लागलेत. सुनील चावरे सारखा फलंदाज अजूनही खेळाडू कक्षामध्ये धनेश इलेव्हन भिवंडी संघामध्ये. फेकवान चेंडू जावेद खुरेशी. वेग प्रचंड आहे. चेंडूला भरपूर ते बाउन्स करतात. त्यामुळे फलंदाज कुमारलाही थोडंसं शांत ठेवलंय. कुमारच्या बॅटमधून एक चौकार सुद्धा आलाय. त्याच कुमारला थोडंसं शांत ठेवलं जाते. आजच्या पहिली मॅच. दुसऱ्या मॅचसाठी सज्ज राहायचे. उमर इलेव्हनचे कॅप्टन आणि भौमिक इलेव्हन गंधारी अर्थात डिंगडॉंग योगेश पेनकर आपण आला असेल तर आपण सज्ज राहा टॉससाठी. हा चेंडू तुम्ही पाहतायत गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज कुमारची खेळी ते होईल समाप्त. सागिक यश मिळाले ते टीम दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान नांदिवली संघाला. सुनील चावरे येत आहेत.
धावपलका धावा आपण पाहिल्या तर 18 धावा आहेत. सुनील चावरे येत आहेत, मॅन फ्रॉम कामोटे पनवेल, ज्या खेळाडूच्या नावावरती एक शतक सुद्धा आहे. तो खेळाडू तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुनील चावरी, कामोटे गावचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. डावखुरा त्याचा फलंदाज एक लेफ्टी बॅट्समन मध्ये आपण पाहिलं तर सुनील चावरीचा सुद्धा भरपूर उल्लेख केला होतो. ज्या बघा सुमित टेकलेला तुम्ही पाहतात, टेनिस क्रिकेट ऑफ बाहुबली. आज मात्र सुमित नाहीये. विनर स्पोर्ट हा संघ आपण पाहतोय. मात्र धनेश 11 भिवंडी या नावाने हा संघ मैदानामध्ये उतरला. मात्र जावेद कुरेशी काय गोलंदाजी करतोय, पूर्णपणे शांत ठेवले आतापर्यंत ते धनेश 11. मात्र हे विसरून चालणार नाही. इथून जावेदच्या 2 षटकांचा स्पेल समाप्त होईल, त्यानंतर 2 फ्रेश गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. आले आले आपली ओळख इथे सिद्ध करत असताना सुनील चावरीच्या बॅटमधून मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे हा दे दनादन षटकार. जे या स्पर्धेचे आयोजक आणि खूप मोठी जिम्मेदारी जयेश पाटील यांच्या प्रकारे उल्लेख केला. रवी म्हात्रे, राम म्हात्रे, हेमंत म्हात्रे असतील आणि गौरीपाडा संघ असेल. तर रवी द्या, नवीन चेंडू द्यावा लागेल. चेंडू कधी ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. मनीष तात्रे. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. तो मनीष तात्रे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. मॅन फ्रॉम पोसरी, उरण पोसरी, उरण विभागातील एक छोटंसं गाव आपण पाहतोय पोसरी, आणि त्या गावचा हा खेळाडू. बऱ्याच वेळा अखिल भोईरला तुम्ही पाहता, मात्र आज मनीष तात्रेला पाहतायत खुल्या गटातनं SP या संघामधनं. एक चांगला गोलंदाज आणि तेवढा चांगला फलंदाज सुद्धा आहे मनीष तात्रे. पोसरी म्हटल्यानंतर मयूर पाटील हे नाव लगेच डोळ्यासमोर येतं. अखिल भोईर असतील, खुल्या गटात सुद्धा एक खेळाडू खेळत असतात. 3 षटकात आपण धावा पाहिल्या तर 24 आहेत. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघा तर जयेश पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आणि पहिल्याच चेंडूवरती यश मिळाले गोलंदाज मनीष तात्रेला. फलंदाज JP अर्थात जयेश पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. नक्कीच खूप चांगलं आयोजन तुम्ही पाहतायत. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक रामशेठ कारभारी आणि त्यांचे 2 चिरंजीव प्रवीण रामशेठ कारभारी आणि दीपक दादा रामशेठ कारभारी यांच्या स्वप्नातनं साकारलेली स्पर्धा. आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण पाहिला तर सुरेश बडवी असतील. हॅलो, भूमिक 11 गांधारी म्हणजेच डिंगडॉंग आणि त्याचबरोबर उमर 11 दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण जरा प्लीज रिपोर्ट करायचं आहे. नाही, नक्कीच मगाशी सूचना केली. उमर 11 अंधेरी आणि भूमिक 11 गंधारी. अर्थात जर डिंगडॉंग योगेश पेनकर आपण आला असेल तर या लवकरात लवकर. टी शर्ट आणि घेऊन आपण टॉससाठी सज्ज राहायचं. आणि उमर खान, खानोके खान, उमर खान, मनीष तात्रे गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू तुम्ही पाहतायत अयुब शेखसाठी, मॅन फ्रॉम कासार वडवली ठाणेचा हा खेळाडू. ग्रामीणमधनं सुद्धा तुम्ही अयुब शेखला पाहत असता. खुल्या गटातनं विनर स्पोर्ट नालासोपारा हा संघ तो आपण त्याला पाहता नेहमी. म्हणजे धावांसाठी थोडंसं संघर्ष करावा लागतोय प्रसाद सर, कारण की 25 धावा अवघ्या झाल्या आहेत. 4थं षटकं जवळजवळ
मार्गस्थानी आपण पाहतो गोलंदाजी मार्गवर सज्ज झालाय तो गोलंदाज मनीष तात्रे, मॅन फ्रॉम उरण पोसरीचा खेळाडू तुम्ही पाहतायत. आज मात्र त्याची वर्णी लागली आहे. दीपकदादा म्हात्रे, प्रतिष्ठान नांदिवली. अखिल भोईर खूप चांगले आमचे मित्र आहेत जे पोसरीला बिलॉंग करतात. खूप चांगले क्रिकेटर आहेत आणि आता मात्र चांगलं बॅटर रंगेल कारण की सुनील चावरी स्ट्राईक एंडला आलेत. मॅन फ्रॉम कामोटे, षटकाराने ज्या खेळाडूने खातं उघडलंय, ज्या पण मी मगाशी उल्लेख केला, एक शतक सुद्धा त्या खेळाडूच्या नावावरती आहे, सुनील चावरी. हा चेंडू ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता. निरंजन सावंत सरांचा वाईटचा इशारा होतोय. अवंतच्या स्वरूपात एक धाव मिळते. 26 धावा. या मॅच मधला हा पहिला चेंडू वाईट आहे बघा. खूप चांगली माहिती आम्हाला देत आहेत बिपिन दुबे, ऑफिशियल स्कोरर. जेव्हा जेव्हा आम्ही राहुल पाटील चषकमध्ये स्पर्धा कव्हर करतो त्यानंतर अंडरमची एक स्पर्धा आम्ही पाहिली ती पिसिवली येते, नारायण भोईर स्मृती चषक. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा बिपिन आमच्या सोबत होते. खूप चांगली माहिती देतात ते. ॲक्युरेट ऑफिशियल स्कोरर आहेत मनीष. हा चेंडू तुम्ही पाहतायत उंच गेलाय मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नाही. संदीप आचार्य अर्थात सँडी तिथे सज्ज आहे त्यामुळे चूक होणार नाही आणि फलंदाज सुनील चावरीची खेळी ते होईल समाप्त. यश मिळालंय गोलंदाज मनीष तात्रेला. फटका चांगला होता मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नाही आणि 26 या धावसंख्येत अजून एक धक्का लागलाय तो धनेश 11 भेवटी संघाला आपण पाहतो. ऑपरेटरच्या भूमिकेत भूपेंद्रला तुम्ही पाहतायत. त्यानंतर सॅम आहेत आमच्यासोबत. सूरज बात्रे सुद्धा आपण पाहतोय आज आमच्या सोबत आहेत, जे या वाहिनीचे फाउंडर आहेत. जल्पेश भोईर असतील मोठा गाव, आशिष भोईर असतील. ज्या प्रकारे प्रसादाने मगाशी उल्लेख केला, कौतुक सर्व टीमचा व्हायला हवा. तरी आमचे कॅमेरामॅन असतील तीश गोडविंदे येत आहेत. ढोळेगावचा हा खेळाडू भिवंडी पडगा अतिशला तुम्ही पाहू शकाल. आयुष शेख अजूनही मैदानात आहे. विकेटचा आपण विचार केला तर आतापर्यंत 5 विकेट गेलेत. प्रसाद सर 26च धावा आहेत. जवळजवळ 4थं षटक मार्गस्थ आहे आणि मनीष तात्रे सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. भरपूर अंतर कापून त्याला इथे उपस्थित राहावं लागले. जवळजवळ आपण पाहिलं उरणवरनं हा खेळाडू इथे उपस्थित झालाय मनीष तात्रे. चांगली गोलंदाजी करतायत. हा चेंडू तुम्ही पाहतायत मिडॉनवरनं ट्रावळतोय लॉंगांच्या दिशेने. किसन देवेंद्र आहेत या टीमचा सर्वात चांगला क्षेत्ररक्षक, कॅप्टन आणि तेवढाच चांगला दर्जेदार फलंदाज आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा जिंकण्याचा कारनामा केला आहे सँडी एसपी या संघाने. आज मात्र दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान नांदिवली या नावाने हा संघ मैदानात उतरलाय. खुल्या गटातनं एक चांगले पुरस्कर्ते आपण पाहतोय दीपकदादा. आपण पाहिलं तर दीपकदादा म्हात्रे आज आपल्यामध्ये नाही आहेत, तर महेंद्र म्हात्रे सातत्याने त्यांच्या नावाने काल एक संघ पाहिला, आजही तुम्ही एक संघ पाहतायत. ग्रामीणमधनं बऱ्याच वेळा वाकलस संघाला पुरस्कृत करतात, वडोली बीज संघाला पुरस्कृत करतात. हा चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडूने बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. डॉट चेंडूची ती समाप्ती. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय तो धनेश 11 भिवंडी या संघाला, अर्थात विनर स्पोर्ट नाला सबर संघाला. काही मोठे फटके येत नाहीये. सुनील चावरे सुद्धा बाद झालाय, जयेश पाटील बाद झाले, श्याम बाद झाले, मंदार गुरव बाद झाले, कुमार गोंड सुद्धा फारसं चांगलं क्रिकेट खेळू शकले नाहीये. त्यामुळे संघ थोडासा अडचणीत आलाय. चला भूमिक 11 गांधारी आणि उमर 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनने सज्ज राहायचं टॉससाठी. हा चेंडू तुम्ही पाहतायत प्रॉपर कनेक्शन आणि आयुब शेखच्या बॅटमधून येणारा हा संघर्षमय षटकार. चार षटकांचा खेळ संपला आणि धनेश 11 भिवंडी संघ धावसंख्येत 3 33 धावा. तसं आपण विचार केला तर 18 मिनिटात 4 षटकं फेकलेत दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान नांदिवली संघाने, अर्थात एसपी या संघाने. कारण सचिन कदम सारखा एक चांगला खेळाडू या संघामध्ये, त्यांना टाइम मॅनेजमेंट माहिती आहे, टायमाचं महत्त्व खूप माहिती आहे. सचिन कदम एक लेजंड क्रिकेटर आहेत. ज्यावेळी चांगले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असतात त्यावेळी नक्कीच टाइम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं. दिनेश येत आहेत, दिनेश पाटील येत आहेत बघा. राहुल जोगड्याचा वापर न करता मात्र इथे दिनेशवरती विश्वास दाखवलाय ओमकार देसाई आणि किशन देवेंद्रने. खास करून सचिन कदम सुद्धा या संघाला लीड करतायत. ओमकार देसाई काहीतरी चर्चा करतायत. 18 मिनिटं झालेत ऑलरेडी, लक्षात घ्या.
सचिन कदम, ओमकार देसाई, किसन देवेंद्र असे अनुभव खेळाडू या संघामध्ये आहेत. मनीष सातरेने आपण पाहिलं तर षटकार जरी लागला तरी 90 धावा दिल्यात आणि 2 गडी बाद केलेत. पोसरी गावचा खेळाडू तुम्ही पाहतायत. तर राहुल जोगाडे येत आहेत शेवटचं षटक घेऊन. नन्ना मुन्ना जादूगर अशी ओळख आहे राहुलची. स्कोरर सुद्धा बिपिन दुबे हेच प्रश्न आम्हाला खरं होतं की राहुल जोगाडे या गोलंदाजीला काय येत नाही. त्यामुळे ओंकार देसाईने सुद्धा हा निर्णय घेतलाय की आता शेवटचं षटक मात्र राहुलच्या हातामध्ये दिलाय. हा चेंडू स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर अतिश गोडविंदे स्ट्राईक एंडला आहेत. बऱ्याच वेळा जागृती 11 डोंबिवली संघामध्ये सुद्धा या खेळाडूची वर्णी लागते. 9 सेकंडला अयूब शेख आहेत, बॅन फ्रॉम कासार वडवली. इथे मात्र बघा फलंदाज तर बीट झाले होते. एस्ट्रिक्स सुद्धा बीट झाले. लेगबाईचा इशारा आलाय. एक धाव मिळते ती धनेश 11 भिवंडी संघाला. धावसंख्या गेली ती 34. फक्त 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे प्रसाद सर इथून आणि धावा फक्त 34 झाल्यात त्या धनेश 11 भिवंडी संघाच्या. यानंतर सामना असेल उमर 11 वर्सेस भूमिक 11 गांधारी अर्थात डिंगडॉंग प्रतीक स्पोर्ट डिंगडॉंग संघ तुम्ही पाहू शकाल. चांगली गोलंदाजी अयूब शेखला सुद्धा पूर्णपणे शांत ठेवलंय. इथे अपील केलं आणि फलंदाज अयूब शेख धावचीच्या स्वरूपात बाद. चला लवकरात लवकर रिपोर्ट करायचं आहे उमर 11चे कॅप्टन आणि त्याचबरोबर भूमिक 11 गांधारी म्हणजेच डिंगडॉंग दोन्ही संघाचे संघनायक. आपण लवकरात लवकर रिपोर्ट करा. आपण इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक संपन्न करणार आहोत. तर नवीन फलंदाज प्रितेश पाटील येत आहेत. मॅम फॉर्म वीर तानाजी दापोडे एक चांगले लंगडीपट्टू सुद्धा आहेत. प्रितेश नॅशनल लेवलला सुद्धा ते खूप चांगली लंगडी खेळतात. तेवढेच चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. 6 गडी बाद 34 धावा झाल्यात. शेवटचं षटक मार्गस्थ आहे गोलंदाज राहुल जोगड्या. गंधारी एंडकडनं गोलंदाजी करतायत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केली. कारण SP संघ सुद्धा भरपूर चर्चेत राहिलेलं नाव आहे. ओमकार देसाई एंड कंपनी अतिश गोडवेंदेला सुद्धा पूर्णपणे शांत राहिले. याचसाठी बिपिन दुबे सुद्धा आमच्याशी चर्चा करत होते की राहुल जोगाडिया का गोलंदाजी करण्यासाठी येत नाहीये आणि ते शेवटच्या षटकात आलेत आणि खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केली. कारण व्हेरिएशन खूप चांगलं आहे या गोलंदाजाकडे. राहुल जोगाडिया गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू हवेत आहे गलीमध्ये. क्षेत्ररक्षक आणि फलंदाज अतिश गोडविंदे बाद होतोय. धक्का क्रमांक 7वा लागलाय. तर 34 या धावसंख्येवरती धनेश 11 भिवंडी संघ पूर्णपणे बॅकफुटवर तुम्हाला पाहायला मिळतोय. खासदार चषक स्पर्धा तुम्ही पाहतायत. स्पर्धेचा 4था दिवस. पहिल्या दिवसात 8 भिवंडीचे संघ तुम्ही पाहिले आणि आता मात्र नवीन फलंदाज येतोय तो विवेक शेलार. अलिंग पडगाचा खेळाडू तुम्ही पाहतायत विवेक शेलार. कालही तुम्ही पाहिला धनेश 11 भिवंडी संघामध्ये. खूप चांगला गोलंदाज आहे विवेक शेलार. खाली संघ 4थ्या क्रमांकाचा मानकरी सुद्धा ठरला होता निंबोलीच्या नाईट स्पर्धेमध्ये ग्रामीणमधनं. वरप संघाने मात्र त्यांना पराभूत केलं होतं सेमीफायनलमध्ये. 2 चेंडूमध्ये 2 धावांची गरज असताना मात्र त्या धावा झाल्या नाही. आबाने खूप चांगली गोलंदाजी केली होती गावदेवी वरप संघाच्या. तोच खेळाडू तुम्ही पाहतायत खालीद पडगाचा विवेक शेलार. आणि स्ट्राईक एंडला तुम्ही पाहतायत प्रितेशला. प्रितेश पाटील दापोडे गावचा खेळाडू. हा चेंडू तुम्ही पाहतायत प्रितेश पाटीलच्या बॅटमधून सुरेख फटका मिड ऑनच्या वरून लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमा पार. हा येणारा संघर्षमय चौकार. शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहिल्या सत्रातील. पुन्हा सूचना करतोय भूमिक 11 गांधारी अर्थात डिंगडॉंग आणि उमर 11 आणि काय चेंडू फेकलाय बघा. फलंदाज बाद होईल इथे. प्रितेशच्या बॅटमधून एक चौकार आला होता. धावा झाल्या आपण पहिले तर
38. 39 धावांचं लक्ष आहे. 8 विकेट गेलेत. प्रसाद सर, दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान नांदिवली संघाचं मी कौतुक यासाठी करेल की त्यांनी 22 मिनिटात 5 षटकं फेकलेत. धन्यवाद. त्याबद्दल त्यांचे निश्चित आपण आभार व्यक्त करायला हवे, कारण वेळेमध्ये त्यांनी इनिंग कव्हर केली आहे. तर दोन्ही संघाचे संघनायक या स्पर्धेमध्ये MD स्पोर्ट्स आमनेपाडा या नावाने हा संघ खेळतो, म्हणजे तुमर 11, आणि संघाचे संघमालक आहेत ते मदन जाधव, ते उपस्थित आहेत. त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे तो म्हणजे चोमर 11, जो या स्पर्धेमध्ये MD स्पोर्ट्स आमनेपाडा या नावाने या स्पर्धेमध्ये खेळेल. तर या संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर भूमिक 11 गांधारी विकी पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तो म्हणजेच प्रतीक स्पोर्ट्स पुणे डिंगडॉंग या दोन्ही संघाच्या संघनायकांना ताबडतोब इन्व्हाइट करतोय की आपण नाणेफेकीसाठी ताबडतोब आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. तर नक्कीच पुढचा सामना असेल तो MD स्पोर्ट आमने विरुद्ध भूमिक 11 गंधारी. म्हणजे MD स्पोर्ट आमने म्हणजे आपण पाहिलं तर उमरचे खेळाडू पाहायला मिळतील, आणि भूमिक 11 गंधारी म्हणजे अर्थातच डिंगडॉंगचा संघ तुम्ही पाहू शकाल. इथे धनेश 11 भिवंडी संघाने अर्थात विनर स्पोर्ट नालासोपारा संघाने पहिल्या सत्रात 8 गडी बाद 38 धावा केल्यात आणि 39 धावांचं लक्ष आहे ते दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान नांदिवली या संघासमोर, अर्थातच SP या संघासमोर. आणि या 39 धावांचा पाठलाग स्वर्गीय दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान संघ कशा प्रकारे करेल या ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत दुसऱ्या सत्रामध्ये. आमचे सहकारी समालोचक, एक अप्रतिम समालोचक ज्यांचा आवाज आम्ही सातत्याने भिवंडीमध्ये ऐकत असतो, अजय घरस सर यांच्याकडे. धन्यवाद. बहुत बहुत धन्यवाद नितिन काळन सर. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. खेल में आज ओपन हाफ के मैचेस यहाँ पर देखने को मिल रहे हैं. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. और स्वर्गीय दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान अर्थात सैंडी SP के बीच में टॉस जीता था सैंडी SP टीम के कैप्टन ने और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया था. क्या ज़बरदस्त बॉलिंग देखने को मिली. केवल 38 रनों तक पहुंच पाए हैं धनेश 11 भिवंडी के बल्लेबाज, और कोई भी बल्लेबाज लंबी पारी नहीं खेल पाया. श्याम चौधरी और मंदार गुरव ओपन करने आए थे. 1 रन बनाकर श्याम आउट हुए. उसके बाद मंदार ने 3 रनों का योगदान दिया. कुमार गुंड आए थे बायत के बैट्समैन 1 डाउन खेलने के लिए, 6 रन बनाकर आउट हुए. जयेश पाटिल थोड़ा संघर्ष करते हुए नजर आए. 9 गेंदों में उन्होंने सिर्फ 8 रनों का योगदान दिया. तो कुछ खास बैटिंग कार्ड में देखने को है नहीं, बताने के लिए भी कुछ खास है नहीं. वैसे देखा जाए तो कोई भी बल्लेबाज यहाँ तक डबल फिगर्स में भी नहीं पहुँच पाया, और दयनीय अवस्था रही बल्लेबाजी करते हुए इस मुकाबले में धनेश 11 भिवंडी टीम की. 5 ओवर्स में केवल 38 रन बनाए हैं 8 विकेटों के नुकसान पर, और अब 39 रनों की चुनौती लेकर दोनों भी सलामी बल्लेबाज स्वर्गीय दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान की ओर से क्रीज की तरफ बढ़ते हुए. ओमकार चला देसाई भूमिक और 11 गंधारी संघ आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं, अन्यथा तुम्हाला पेनल्टी लागेल, लक्षात घ्या. योगेश पेनकर आपण आला असेल तर या, कोणी प्रतिनिधी आला असेल तर यायचे डिंगडॉंग संघाचा. बघा चेंडूंची पेनल्टी लागेल, आयोजकांनी सूचना केली आहे. कारण की समोरचा संघ आपण पाहिला तर MD स्पोर्ट आमने अर्थात उमर 11 संघ इथे दाखल झालाय. यसुद्दीन शेख आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यामुळे शेवटचा कॉल असेल, लक्षात घ्या. भूमिक 11 गंधारी अर्थात डिंगडॉंग संघ आपल्याला शेवटचा कॉल असेल, अन्यथा आपल्याला चेंडूंची पेनल्टी लागेल, लक्षात घ्या. टी-शर्ट आपल्या घेऊन जायचे लवकरात लवकर, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. कारण या स्पर्धेत आपण पाहिलं तर म्हात्रेपाडा संघाला 3 चेंडूची पेनल्टी लागली होती, त्यामुळे नियम सर्वांसाठी समान आहेत. थोडंसं सहकार्य करा. ओव्हर टू अजय घरस सर. तो सलामी बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं रोहित नार्वेकर और उनके साथ ओमकार देसाई. राइटी लेफ्टी का कॉम्बिनेशन टॉप ऑफ द ऑर्डर. प्रोफेशनल क्रिकेट है, प्रोफेशनल टेनिस बॉल क्रिकेट. ऑल इंडिया ओपन की टीमें खेल रही है आज. हालांकि विनर स्पोर्ट्स के कुछ महत्वपूर्ण खिलाड़ी उनकी टीम में नज़र नहीं आए, और कहीं ना कहीं उनकी बल्लेबाजी में ज़रूर कमी खली है. लेकिन अब जो हुआ सो हुआ, आगे की तरफ देखना होगा. मैच को जीतने के लिए अच्छी गेंदबाजी और बॉलिंग करनी होगी धनेश 11 अर्थात विनर स्पोर्ट्स को. रोहित स्ट्राइक लेने की तैयारी में. बायत के एक स्टाइलिश बल्लेबाज है. पहला ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए रवि बुम्बक विकेट टेकिंग बॉलर है. मुंबई टेनिस क्रिकेट बिग बैश में हमने देखा था क्या कमाल की गेंदबाजी की थी उन्होंने.
प्लेयर ऑफ द टूर्नामेंट रहे थे। पहली गेंद उछाल लेती हुई गेंद हवा में और आउट। बहुत ही अच्छा कैच पॉइंट की दिशा में, केवल दिशा दिखाई दी। कुमार गुण थे वहां पर पॉइंट की तरफ, उन्होंने कोई गलती नहीं की। यहाँ भिवंडी के लोकसभा के लोकप्रिय सांसद माननीय श्री कपिल पाटिल साहब के सम्मान में ये टूर्नामेंट खेला जा रहा है। और पहली गेंद पर करारा झटका लगा है, थोड़ी सी पीछे रखी हुई गेंद थी, बैक ऑफ लेंथ, और उछाल काफ़ी अच्छा प्राप्त किया था। ऑफ स्टंप के बाहर ललचाया था एक तरह से शॉट खेलने के लिए बैट्समैन को रवि बुम्बक ने। विकेट टेकिंग बॉलर है, मैंने पहले ही जिक्र किया, और पहली गेंद पर उन्होंने विकेट प्राप्त किया। गैप में खेलना चाहते थे बल्लेबाज, लेकिन नीचे रख नहीं पाए रोहित नार्वेकर। आउट होकर पेविलियन में लौट चुके हैं। नए बैट्समैन सचिन कदम आए हैं, एक अनुभवी खिलाड़ी है, दाहिने हाथ के भारी भरकम शरीर के लंबे ऊंचे कद के बल्लेबाज। चुनौती ज़्यादा बड़ी नहीं है, लेकिन मुकाबला काफ़ी बड़ा है। और इस बार देखिए फिर से अतिरिक्त उछाल, डायरेक्ट हिट, और तीसरे अंपायर की मदद ली जा रही है। ये मामला काफ़ी नज़दीकी नज़र आ रहा है, और बल्लेबाज तो शायद समझ चुके हैं कि उनका काम तमाम हो चुका है जिस तरह से वो पेविलियन की तरफ जा रहे हैं। हालांकि तीसरे अंपायर का फैसला आना अभी बाकी है। जीटीसी लाइव द्वारा इस टूर्नामेंट का सीधा प्रसारण आप देख रहे हैं, खासदार कप 2021। सचिन कदम को रुकने के लिए कहा गया है, लेकिन जाना होगा उनको पेविलियन में, क्योंकि उनको पता चल गया था, उन्होंने देख लिया था कि वो क्रीज में थोड़े पीछे रह गए थे जब गेंद स्टंप्स पर लगी थी। मंदार गुरव का जबरदस्त निशाना, गेंद को ऑन साइड में खेलना चाहते थे सचिन, गेंद उनके शरीर से टकराई थी, यकायक उछाल लेकर आई थी। एक बात है कि बॉलर्स के लिए यहाँ पर थोड़ा अतिरिक्त उछाल है, और उसी का फायदा उठाया था इस मैच में। पहली पारी में हमने देखा कि स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान टीम के गेंदबाजों ने, जावेद कुरैशी ने बढ़िया गेंदबाजी की थी, शुरुआत अच्छी दिलाई थी अपनी टीम को। उसके बाद सलमान का ओवर भी बढ़िया रहा था। मनीष और राहुल जोगाड़िया ने भी बढ़िया गेंदबाजी की। राहुल जोगाड़िया ने एक ओवर में 4 रन देकर 3 विकेट्स चटकाए, सबसे सफल गेंदबाज साबित हुए। नए बैट्समैन संदीप आचार्य, इस सीजन में 6 गेंदों पर लगातार 6 चौके लगाने का रिकॉर्ड उनके नाम पर है। ऐश्वर्या सूर्य की 6 गेंदों पर लगातार 6 चौके उन्होंने जड़े थे। बहुत उच्च कोटि के बल्लेबाज है, छोटे कद के खिलाड़ी है, लेकिन बहुत ही ज़बरदस्त बल्लेबाजी करते हैं। क्लासिकल शॉट्स उनके देखने लायक होते हैं, और मैदान के चारों तरफ खेलने की क्षमता है, लेकिन कहीं ना कहीं दबाव रहेगा। और इस बार आते ही इम्प्रोवाइज करने का प्रयास, फिर से काफ़ी ज़्यादा उछाल था, विकेट कीपर से रुकी नहीं थी, लेकिन शॉर्ट थर्ड मैन के खिलाड़ी गेंद के नीचे आए थे, उन्होंने फील्ड किया। शाम ने वहाँ पर कोई रन नहीं इस गेंद पर। ज़बरदस्त गेंदबाजी करते हुए रवि बुम्बक अपनी हाइट का भी अच्छा इस्तेमाल करते हैं। हालांकि बहुत लंबे ऊंचे कद के तो नहीं है, लेकिन डिसेंट हाइट है रवि बुम्बक की, और उनका बॉलिंग एक्शन बहुत लाजवाब है। इस बार आड़े बैट से खेलने का प्रयास, गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, पूरी तरह से बीट किया बैट्समैन को। एक और खूबसूरत गेंद, अभी तक खाता खुला नहीं है, 4 गेंदें हो चुकी है। 5 ओवर्स में 39 रनों का लक्ष्य है इस मुकाबले को जीतने के लिए स्वर्गीय दीपक दादा मातृ प्रतिष्ठान नांदिवली टीम के सामने, अर्थात एसपी टीम के सामने। ऊपरी किनारा, और इस बार भाग्य का सहारा, गेंद जा रही है काफी फाइन सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए।
कवर के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन और। लेकिन ओवर का अंत कहीं ना कहीं खराब रहा रवि बुम्बक के लिए। अंतिम 2 गेंदों पर 2 चौके लगे। एक हालांकि अनकन्वेंशनल था, लेकिन जो दूसरा चौका देखने को मिला वो पूरे नियंत्रण के साथ खेला हुआ स्ट्रोक था संदीप आचार्य के बल्ले से, और सबसे कमजोर गेंद भी थी वो पहले ओवर की। ओवर पिच गेंद थी ऑफ स्टंप के बाहर, उसका फायदा उठाया संदीप ने। 2 ओवर का खेल, बल्कि 1 ओवर का खेल समाप्त हुआ है। स्कोर 8 रन 2 विकेटों के नुकसान पर। 2 शुरुआती झटके लगे हैं, लेकिन ये ओपन क्रिकेट है और ओपन क्रिकेट की जो टीमें होती है उनके पास सभी अच्छे बल्लेबाज होते हैं। यहाँ तक कि 11वें नंबर के खिलाड़ी भी अच्छी बैटिंग कर सकते हैं। नेवर लेकर विवेक शिलार, खालिंग एक्सप्रेस, प्रिंस ऑफ भिवंडी, कई नाम उनको दिए गए हैं और बहुत कम समय में उन्होंने अपना नाम काफ़ी रोशन किया है। भिवंडी का नाम रोशन किया है उन्होंने टेनिस क्रिकेट विश्व में। 10 PL में भी खेल कर आए हैं। बहुत तेज बॉलिंग करते हैं विवेक शिलार, लेकिन केवल गति के महारथी नहीं है बल्कि वेरिएशंस पर भी वो ध्यान देते हैं, जिसके चलते काफ़ी कारगर साबित होते हैं। बचे हुए 4 ओवर्स में 31 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए। पारी की शुरुआत में जो आवश्यक रन रेट था वो 8 से थोड़ा नीचे था और पहले ओवर में 8 रन आए हैं। ओमकार के पास स्ट्राइक, खतरनाक गेंद, बहुत ही खतरनाक गेंद है ये। हालांकि वाइड घोषित कर दिया है अंपायर ने, लेकिन बल्लेबाज को जरूर सरप्राइज किया। अंपायर का निर्णय अंतिम रहेगा। वाईटसाठी रिव्ह्यू नसेल, लक्षात घ्या. नियम सर्वांसाठी समान आहेत. वाईटसाठी रिव्ह्यू नसेल. ऐसे लग रहा है अब कि ऑस्ट्रेलिया के पर्थ में मुकाबला हो रहा है, जिस तरह से गेंदें उछाल ले रही है, अतिरिक्त उछाल। कंधे का हालांकि गेंदबाज भी जोर लगाते हैं, लेकिन पहले ओवर में हमने देखा बैक ऑफ लेंथ गेंदबाजी ज़्यादा हुई थी, उसमें भी बहुत ज़्यादा उछाल। गुडलेन से भी यहाँ तक गेंदें लगभग सीने के करीब आ रही है। बल्लेबाजों की गर्दन नापती हुई गेंदें हमें देखने को मिल रही है। तो बैटिंग करना उतना भी आसान नहीं है। पावर प्ले का ये दूसरा और अंतिम ओवर। इस बार दिशा दिखाना चाहते थे, इस बार नो बॉल। फिर से काफ़ी ज़्यादा पटका था विवेक शिलार ने। तो उछाल और गति यदि आपकी दोस्त है तो वो आपके दुश्मन भी बन सकते हैं, वही कुछ अब देखने को मिल रहा है। रवि बुम्बक के साथ भी यही हुआ। एक उछाल लेती हुई गेंद उनकी टॉपेज लेकर बाउंड्री के बाहर चली गई थी, और विवेक शिलार की उछाल लेती हुई गेंदें अतिरिक्त रन खर्च कर रही है, जबकि इस तरह के फिजूल के रन खर्च करना उनकी टीम अफोर्ड नहीं कर सकती है। अगली गेंद फ्री हिट, फ्लिक किया, बहुत बढ़िया शॉट, हेलीकॉप्टर अंदाज में गेंद को उड़ा दिया है डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर। 6 रन। और यही उनकी खासियत है, हेलीकॉप्टर स्ट्रोक के वो बेताज बादशाह माने जाते हैं। फुल टॉस, इस बार ड्राइव कर दिया गेंद हवा में। डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद है, लेकिन उनसे दूर खेलने में कामयाब, और गेंद निकल गई सीमा रेखा के बाहर। 4 रन। है वो अब एक बार फिर से वो साबित करते हुए विवेक शिलार पर हल्ला बोल दिया है। देखते ही देखते स्कोर 20 पर पहुंच चुका है और 19 रनों की जरूरत जीतने के लिए। इस बार दिशा दिखाई है, बहुत थर्ड मैन के ऊपर से 4 रन। है तो दूसरी तरफ अनुभव है, और अनुभव कहीं ना कहीं जीतता हुआ नजर आ रहा है इस ओवर में। इस बार वाइड यॉर्कर चॉप करना चाहते थे, लेकिन गेंद तेज निकल गई। बीट हुए बैट्समैन ओमकार देसाई। एक छक्का और 2 चौके ओमकार के बल्ले से निकल चुके हैं। बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हुए
और पूरी तरह से इस मैच में बैकफुट पर नजर आ रही है धनेश 11 भिवंडी टीम। स्वर्गीय दीपक दादा तर या प्रतिष्ठान, दरम्यान श्रावण कारभारी साहेबांचं आगमन झालंय. हार्दिक हार्दिक स्वागत. ओ टू अजय सर. शुक्रिया. एक बार वाइड यॉर्कर, हालांकि पैर ज़्यादा चल नहीं रहे हैं, जगह से ही बल्ला अड़ा रहे हैं वहाँ पर और फिर से बीट हुए. तो अच्छी वापसी विवेक शिलार की, लेकिन इस तरह के वापसी से शायद ही बात बने. विकेट चटकाने होंगे और वो भी गुच्छों में विकेट्स चटकाने होंगे मैच को जीतने के लिए धनेश 11 को. इस बार रिवर्स स्वीप की कोशिश, फिर से छकाया बैट्समैन को. तो 3 गेंदों पर 3 अच्छे शॉट्स शुरुआत में, उसके बाद 3 डॉट गेंदे. पलटवार जरूर किया विवेक शिलार ने, लेकिन कुल मिलाकर काफ़ी महंगा ओवर रहा विवेक शिलार का. पहले ओवर में 8 रन आए थे, इस ओवर में 16 रन आए. 2 ओवर की समाप्ति, स्कोर 24 रन 2 विकेटों के नुकसान पर. स्वर्गीय दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान नांदीवली अर्थात सैंडी एसपी. बचे हुए 3 ओवर्स में केवल 15 रनों की आवश्यकता है. तो स्पष्ट रूप से अब देखने को मिल रहा है कि पलड़ा काफ़ी भारी हो चुका है इस मुकाबले में स्वर्गीय दीपक दादा मातृ प्रतिष्ठान नांदीवली टीम का. लेकिन खेल है क्रिकेट का, क्रिकेट के खेल में कभी भी कुछ भी हो सकता है, भविष्यवाणी नहीं की जा सकती है. ज़रूर पलड़ा भारी है इस समय सैंडी एसपी का, लेकिन पलटवार कर सकते हैं गेंदबाज. 18 गेंदों में 15 रन बचाना हालांकि बहुत मुश्किल काम है, लेकिन प्रयास ज़रूर करना होगा गेंदबाजों को. दोहरी चुनौती अब गेंदबाजों के सामने है कि उनको विकेट्स भी चटकाने हैं, रन्स भी बहुत कम खर्च करने हैं. रन देने के मामले में कंजूस उनको बनना होगा. देखना है गेंदबाजी में परिवर्तन होता है या नहीं. रवि बुम्बक का पहला ओवर बहुत बढ़िया रहा था, 8 रन देकर 1 विकेट चटकाया था और एक बैट्समैन रन आउट भी हुए थे. तो रवि बुम्बक आक्रमण जारी रखते हुए. तर या स्पर्धेत रोहित सोनवणे यांच्या माध्यमातून सुद्धा भरपूर पारुशी तुम्ही पाहतायत. शरद जाधव साहेबांचं सुद्धा आगमन झालं आमच्या व्यासपीठावरती, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. श्रवण कारभारी साहेबांचं आगमन झालं, त्यांचंही आम्ही खासदार चषकमध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. ओव्हर टू अजय गरज सर. थैंक यू नितिन जी कालन. तो 18 गेंदे और केवल 15 रन, ये है समीकरण स्वर्गीय दीपक दादा मातृ प्रतिष्ठान नांदीवली टीम के सामने. ऑल इंडिया ओपन का ये पहला मुकाबला इस खासदार कप 2021 में. कुल मिलाकर चौथा दिन है टूर्नामेंट का. पहले दिन और दूसरे दिन ग्रामीण के मुकाबले हमने देखे थे. कल तालुका वाइज यहाँ पर क्रिकेट खेला गया, तालुका ओपन. गेंद हवा में है, गली में खिलाड़ी मौजूद है, गेंद को कैच भी कर लिया है, लेकिन गेंद लगी थी बैट्समैन के शरीर पर, तो कोई नुकसान नहीं. 1 रन पूरा किया है दोनों भी बल्लेबाजों ने. लेग बाय का इशारा अंपायर जय पवार द्वारा. मुख्य अंपायर की भूमिका में है, स्क्वायर लेग अंपायर की भूमिका में इस समय निरंजन सावंत, कल्याण के ये दोनों भी अंपायर्स. रवि बुम्बक मैन फ्रॉम वर्तक नगर ठाणे बहुत खौफनाक गेंदबाजी कर रहे हैं, बल्लेबाजों को तंग कर रहे हैं. अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट रिवर एंड से. इस बार हट गए थे, जगह बनाना चाहते थे, लेकिन फिर से उछाल ने बीट किया और गति भी बढ़िया है रवि बुम्बक की. जबरदस्त गेंदबाजी देखने को मिल रही है. अब दर्शक जो है वो इस बात की तरफ नहीं देख रहे कि कौन जीतने वाला है और कौन हारने वाला है. उनको क्वालिटी क्रिकेट देखना पसंद है. जब खास तौर पर ओपन हाफ के मैचेस होते हैं, रवि बुम्बक सही मायनों में सभी के दिल जीतते हुए. और इस बार जगह बनाकर केवल दिशा दिखाई है डीप थर्डमैन की तरफ. फील्डर थोड़े दूर है, दूसरे का प्रयास करते हुए बैट्समैन, और 2 रन आसानी के साथ पूरे. थर्डमैन थोड़ा सा फाइन था, गेंद को थोड़ा स्क्वेयर खेला था, उस फील्डर से थोड़ा दूर खेला था और उसका फायदा उठाते हुए 2 रन पूरे किए हैं ओमकार देसाई ने. बहुत अच्छा बैटल चल रहा है. एक तरफ ओमकार देसाई है तो दूसरी तरफ रवि बुम्बक है, और दोनों भी बड़े महान खिलाड़ी है. स्कोर 27 पर पहुंचता हुआ, जीत के धीरे धीरे करीब पहुंचती हुई स्वर्गीय दीपक दादा मातृ प्रतिष्ठान टीम. इस बार स्लॉट में लॉफ्ट कर दिया है काउ कॉर्नर के ऊपर से, झन्नाटेदार सिक्सर. इन वालों से रिक्वेस्ट है कि आपको मंच से तुरंत संपर्क करना है. कमाल का शॉट ओमकार देसाई द्वारा. ओह, ये गेंद अंदर की तरफ आई, उछाल लेती हुई, खेले ना खेले इस असमंजस में थे. आखिरकार छोड़ दिया था, विकेट कीपर ने भी छोड़ दिया, उसको रोक नहीं पाए, और 22 के रूप में 1 रन सिंगल की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 34 रन. अब केवल औपचारिकताएं शेष है ओपन हाफ के इस पहले मैच में.
जीतने के लिए सिर्फ 5 रनों की ज़रूरत है स्वर्गीय दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान नांदिवली टीम को। रवि बंबक दाहिने हाथ से ओवर द विकेट। इस बार फुल टॉस है, ठीक तरह से टाइम नहीं कर पाए, लेकिन खाली क्षेत्र में गेंद जाती हुई काफ़ी देर हवा में रही थी। डीप पॉइंट पर फील्डर मौजूद है, 1 रन लेने का अवसर वहाँ पर संदीप आचार्य के पास। सैंडी के नाम से काफ़ी मशहूर है संदीप आचार्य और बहुत चहीते खिलाड़ी है। ये दोनों भी बल्लेबाज आज एक से बढ़कर एक खिलाड़ी एक्शन में है। 3 ओवर की समाप्ति, स्कोर 35 रन 2 विकेटों के नुकसान पर। 12 गेंदें शेष है और जीतने के लिए केवल 4 रनों की जरूरत स्वर्गीय दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान नांदिवली अर्थात सैंडी एसपी टीम को। धनेश 11 भिवंडी जो कि विनर स्पोर्ट्स है, कहीं ना कहीं निराश किया है उनके बल्लेबाजों ने, खासतौर पर जितने ज़्यादा रन्स बनाने चाहिए थे। कहीं ना कहीं 5 ओवर का मैच है तो ये उम्मीद थी कप्तान को कि बल्लेबाज 55-60 के करीब टोटल बनाए, लेकिन उतना स्कोर देखने को नहीं मिला। हालांकि रवि बुम्बक ने अच्छी गेंदबाजी की, 2 ओवर में 18 रन खर्च किए, 1 विकेट उनको मिला। लेकिन मैच के लिहाज से देखा जाए तो फिर भी उनका स्पेल भी थोड़ा सा खर्चीला कहा जा सकता है, क्योंकि रिक्वायर रेट पारी की शुरुआत से ही 7.80 रन प्रति ओवर का था। ओमकार देसाई और संदीप आचार्य ने मोर्चा संभाला हुआ है। चला, भूमिक 11 गंधारी संघ आपल्याला वारंवार आम्ही सूचना करतोय, भूमिक 11 गंधारी अर्थात डिंगडोंग संघ आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा। एमरोज की पहली गेंद हवा में, फील्डर मौजूद है गेंद के नीचे और गलती। आसान सा ये अवसर था, जब आप ओपन हाफ में खेलते हो, इतने बड़े टूर्नामेंट में, खासदार कप में खेलते हो, तो इस तरह के कैचेस आपको लपकने चाहिए। विवेक शिलार द्वारा गलती हुई थी। कल भी उन्होंने जब वो तालुका ओपन में खेल रहे थे तो उनके हाथ से कैच छिटक गया था। शॉर्ट मिड विकेट पर इस समय फील्डिंग कर रहे हैं। थोड़ा सा अब उनको पीछे किया जा रहा है वाइडिश मिड ऑन की दिशा में। एमरोज तेज गेंदबाजी करते हैं, पटकी हुई गेंद, इस बार बाउंसर जरूर है लेकिन ये बाउंसर जाया होता हुआ, क्योंकि कुछ ज़्यादा ही हाइट थी गेंद में। वाइड घोषित कर दिया है अंपायर ने। तो तेज बॉलर्स के साथ ये समस्या रही है कि वो बाउंस को कंट्रोल करने में थोड़े से असफल रहे। खासतौर पर हमने पहले ओवर में देखा विवेक शिलार को, जिनका वो पहला ओवर था और इस पारी का दूसरा ओवर, उन्होंने भी कुछ पटकी हुई गेंदें की थी जिन पर अतिरिक्त रन खर्च किए गए। मात्र 2 रन अब दूर है जीत से। सैंडी एसपी शॉट ऑफ लेंथ पुल कर दिया है, खींच के मारा है और गैप में 4 रन। इसके साथ ही ये मुकाबला जीत लिया है स्वर्गीय दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान नांदिवली टीम अर्थात सैंडी एसपी टीम ने। एक तरफा मुकाबला देखने को मिला। हार्दिक हार्दिक अभिनंदन स्वर्गीय दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान नांदिवली एंड हार्ड लक धनेश 11 भिवंडी। अजय सर, मॅन ऑफ द मॅच घोषित करायची आपण। जी बिल्कुल, मैन ऑफ द मैच की तरफ आपको लेकर चलते हैं। स्कोरर बिपिन दुबे जरूर कैलकुलेट कर रहे, देख रहे हैं कि सबसे बेहतर प्रदर्शन किसका है। वैसे तो 2-3 दावेदार नजर आ रहे हैं, लेकिन चूंकि लो स्कोरिंग मैच है, बल्लेबाजी में हम देखें तो ओमकार ने बढ़िया बैटिंग की, 26 रन बनाए, लेकिन मैन ऑफ द मैच है जिन्होंने पारी का अंतिम ओवर किया था सैंडी एसपी की ओर से, राहुल जोगाड़िया, 4 रन देकर 3 विकेट्स। सो राहुल जोगाड़िया इज द मैन ऑफ द मैच। 1 ओवर 4 रन देकर 3 विकेट्स। चलते हैं प्रेजेंटेशन बॉक्स में नितिन कांसा के पास। या स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रवीण कारभारी साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी द्यायची। आणि गुरुनाथ म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा आहे राहुलसाठी। राहुल जोगाडिया ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच। अभिनंदन दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान, अभिनंदन महेंद्र दादा म्हात्रे। तर बेस्ट ऑफ लक राहुल पुढच्या मॅचसाठी। तर चला, भौमिक 11 गंधारी संघ आपण यायचे।